नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवरती. आज आपण पारंपरिक पद्धतीने तयार होणारा एक स्वादिष्ट व पौष्टिक गोड पदार्थ शिकणार आहोत, रवा बेसन लाडू. रव्याचा खमंगपणा, बेसनाचा सुगंध, शुद्ध तूप आणि गुळाची गोडी यांचा सुंदर संगम म्हणजे हा लाडू. चला तर मग आपण बघूया यासाठी काय काय साहित्य लागते. 200 ग्राम बेसन, 200 ग्राम बारीक रवा, 250 ग्राम गूळ, 150 ग्राम तूप, बेदाणे आणि अर्धा चमचा वेलची पावडर. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवरती एक जाडबुडाची कढई ठेवून त्यामध्ये 50 ग्रॅम तूप घालूया. तूप गरम झाले की त्यामध्ये 200 ग्रॅम बारीक रवा घालून भाजून घ्यायचा आहे. हा रवा मंद आचेवरती सतत ढवळत भाजून घ्यायचा आहे. रवा तुपामध्ये भाजल्यामुळे रव्याला हलका सोनेरी रंग व छानसा खमंग सुगंध येत आहे. हा बघा, हा रवा इतपत भाजायचा आहे. हा कच्चा रवा आहे आणि हा भाजलेला रवा आहे. एवढा सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. जवळपास 15 मिनिटं झाली आहेत. आता हा रवा चांगला भाजून झाला आहे. आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊया. हे बघा, हा रवा असा काढून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 50 ग्रॅम तूप घालायचे आहे. तूप गरम झाले की त्यामध्ये 200 ग्रॅम बेसन भाजायचे आहे. हे बेसन आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचे आहे आणि सतत ढवळत हे भाजायचे आहे. हे बेसन आता थोडे कोरडे आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तूप घालूया. आता ह्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे तूप घालूया आणि चांगले भाजून घेऊया. आता तूप घातल्यामुळे हे बेसन थोडे पातळ झाले आहे, पण जेव्हा आपण गूळ घालू तेव्हा हे बेसन व्यवस्थित घट्ट होणार आहे. आता बेसनाला चांगला सुगंध यायला लागला आहे. त्याचसोबत त्याचा रंगही सोनेरी व्हायला लागला आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आता आपले बेसन चांगले भाजून झाले आहे. आपण आता हे रव्याचे मिश्रण या बेसनाच्या भांड्यामध्ये घालून हे 5 मिनिटांसाठी परतवून घेऊया. आता हे मिश्रण थोडे पातळ होईल, कारण या दोन्ही पदार्थात आपण तूप घालून भाजले आहे, त्यामुळे हे तूप सुटायला लागेल. हे मिश्रण असेच 5 मिनिटांसाठी मंद आचेवर सतत ढवळत राहायचे आहे, जेणेकरून रवा फुलायला मदत होईल. आता हे मिश्रण चांगले भाजून झाले आहे. आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे.
मंद आचेवर सतत ढवळत हा गूळ वितळवायचा आहे। हा बघा, हा गूळ वितळून झाला आहे। अगदी 5 मिनिटात हा गूळ वितळतो। आता बेसन आणि रवा ह्यांच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ पूड टाकायची आहे। आता हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण वितळलेला गूळ टाकून चांगले एकजीव करूया। हे मिश्रण जरी पातळ दिसत असले तरी ते आता घट्ट होईल। हे बघा, हे मिश्रण आता घट्ट झाले आहे आणि आपण ह्यापासून लाडू वळू शकतो। आता हे मिश्रण गरम असतानाच हे असे हाताने मळायचे आहेत आणि बघायचं आहे की त्याचा एक गोळा होतोय की नाही। जर गोळा होत असेल तर हे लाडू वळण्यासाठी तयार आहेत, पण जर गोळा होत नसेल तर आपण ह्यामध्ये थोडे तूप घालून मिश्रण एकजीव करू शकता। हे लाडू करण्यासाठी मी 150 ग्राम तूप घेतले होते। त्यातले 50 ग्राम तूप मी रवा भाजण्यासाठी घेतले होते आणि पूर्ण 100 ग्राम तूप मी बेसन भाजण्यासाठी घेतले होते। त्यामुळे ह्याचे लाडू व्यवस्थित बनतात। त्यामुळे लाडू वळताना ह्यामध्ये तूप घालण्याची गरज लागत नाही। हा बघा, एक लाडू वळून झाला आहे, व्यवस्थित वळला गेला आहे। आवडीनुसार तुम्ही मनुका किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स लावू शकता। हा बघा, गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे। तुपाचे व्यवस्थित प्रमाण असल्यामुळे हे लाडू असेच गोल गरगरीत राहतात, ते ताटलीला चिकटत नाही। आता आपण दुसरा लाडू तयार करूया। हे लाडू तयार झाल्यावर 1 ते 2 तासासाठी बाहेर ठेवायचे, त्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। हा बघा, दुसरा लाडू तयार झाला आहे। अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करूया। तर मंडळी, असे हे खमंग, सुगंधित आणि अतिशय स्वादिष्ट रवा बेसन लाडू आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करून पाहिले। सण उत्सव असो, पाहुणचार असो किंवा गोड खायची हौस असो, हे लाडू नेहमीच मन जिंकतात। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।